प्रभाग क्रमांक 10मधील भाजपाच्या उमेदवार प्रसन्ना वराळे या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहे. आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. जसं की मी प्रभाग क्रमांक 10मध्ये लहानपणापासून राहते आणि इथून शाळेत राहुरीपर्यंत जायचे. तर मला जाणवलं की रस्त्याचा खूप मोठा प्रश्न आहे ह्या वॉर्डमध्ये. तर मी जर निवडून आले तर आपल्या प्रभागामध्ये रस्त्याचा मार्ग नीट करण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर महिलांसाठी महिला इथं रोजगारासाठी शेतामध्ये जातात. तर मी नवनवीन बचत गटांच्या माध्यमाने त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देईन. त्यानंतर आमच्या रोडला 2 शाळा आहेत. नूतन मराठी शाळा नंबर 10 आणि नूतन मराठी शाळा नंबर 10. तेथे अजून अंगणवाडी उपलब्ध नाही आहे. तर मी अंगणवाडी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर महिलांसाठी आरोग्याचे शिबिर उपलब्ध करण्याचाही प्रयत्न करेल. भाजपाने तुला उमेदवारी दिलेली या प्रभागातून. तुझ्यासारख्या इतर काही अनेक मुली असतील तर त्यांच्या बाबतीत काय करशील तू पुढे भविष्यात निवडून आल्यावर? मी सर्व मुलींना सांगेल की आधी त्यांनी पूर्णपणे शिक्षण घ्या व त्यांचा रोजगार स्वतः निर्माण करण्याचा प्रयत्न करा. कुणावर अवलंबून राहू नका. त्यानंतर मुलींच्या संरक्षणाचा खूप मोठा प्रश्न उभा आहे. खूप लहान मुलींचे बलात्कार होत आहेत. तर मी त्यांना त्याविषयी जागृत करण्याचा प्रयत्न करेल आणि प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करेल.